ओके. तर तुमचा हा जो सब्जेक्ट आहे हा आहे इलेक्ट्रॉनिक मटेरियल अँड कंपोनंट. ओके. तर ईएमसीसाठी तुम्हाला मॅग्नेटिक जास्त डीपमध्ये नाही आहे, बेसिक कन्सेप्ट आहेत. बट तुमचा जो सब्जेक्ट असणार आहे एलिमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ओके, त्यामध्ये तुम्हाला जे मॅग्नेट आहे, मॅग्नेटिक सर्किट्स आहेत ते डिटेलमध्ये शिकायचे आहेत. ओके. तर इकडे आपण ओव्हरव्ह्यू बघणार आहोत जो तुमच्या एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक मटेरियल अँड कंपोनंट सब्जेक्टसाठी जो सिलेबस असणार आहे तो आपण इकडे बघणार आहोत. ओके. तर फर्स्ट मॅग्नेटिक म्हणजे काय? ओके. मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय? तर मॅग्नेटिक मटेरियल्स आर मटेरियल्स दॅट कॅन बी मॅग्नेटाइज ऑर अट्रॅक्ट टुवर्ड मॅग्नेट. ओके. द बेसिक प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटची बेसिक प्रॉपर्टीज काय आहे? टू अट्रॅक्ट मॅग्नेटिक मटेरियल और टू रिपल मॅग्नेटिक मटेरियल. ओके. तर ज्या मटेरियलमध्ये तुम्हाला ही प्रॉपर्टी आढळते त्या मटेरियलला आपण काय म्हणणार? मॅग्नेटिक मटेरियल. ओके. आता टाइप्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल बेसिकली आपण जे नॉर्मली टाइप्स बघतो. ओके. एक असणार आहे नॅचरल मॅग्नेट. नॅचरल मॅग्नेट म्हणजे काय? ज्या मटेरियलमध्ये नॅचरली मॅग्नेटिक प्रॉपर्टीज प्रेझेंट असतात. ओके. त्याला काय म्हणतो आपण? नॅचरल मॅग्नेट. आणि सेकंड असतं तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेट. तर इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय? एखाद्या मटेरियलमध्ये इलेक्ट्रिक फील्ड पास करून त्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज तयार करणं म्हणजे काय? बाय पासिंग इलेक्ट्रिक करंट. ओके. इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय? जसं तुमची मोटर आहे, मोटरमध्ये काय करतात की त्याच्यावरती कॉईल वायर राऊंड करून एक नॅचरली कॉईल तयार करतात आणि त्यामध्ये काय करतात? करंट पास करतात. सपोज माझा हा एक रॉड असेल सपोज, तर मी काय करेल इकडं कंडक्टरना वाउंड करणार आणि यामधून काय करणार? करंट पास करणार. ओके. यामधून जर मी करंट पास केलं तर यामध्ये काय तयार होणार? मॅग्नेट. याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आणि हा काय बनणार? इलेक्ट्रोमॅग्नेट. ओके. तर दोन टाईपचे मॅग्नेटिक मटेरियल आहेत. एक आहे नॅचरल मॅग्नेट. काही मटेरियलमध्ये नॅचरली मॅग्नेटिक प्रॉपर्टी प्रेझेंट असते आणि काहीमध्ये आपण फोर्सफुली तयार करतो बाय वाइंडिंग सम कॉईल आणि त्यातून करंट पास केल्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेट त्यामध्ये तयार होतं. ओके. ओके. आता आपण बघणार आहोत की मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय असते. ओके. सपोज तुमच्याकडे जर एखादं मॅग्नेट प्रेझेंट असेल. ओके. सपोज हा कोणत्याही मॅग्नेटला दोन पोल्स असतात. एक असतं नॉर्थ पोल, एक असतं साऊथ पोल. ओके. तर याच्या भोवती काय करतो? तो एक फील्ड तयार करतो. ओके. याच्या भोवती काय करतो? एक मॅग्नेटिक लाईनची फील्ड तयार करतो या फॉर्ममध्ये. ओके. आणि याला काय म्हणतात? मॅग्नेटिक लाईन. ओके. तर ही जी फील्ड तयार होते ही ॲक्च्युली आपल्याला डोळ्याने दिसत नाही. ही काय असते? इमॅजिनरी. म्हणजे तसा पॅटर्न तयार होतो. आपल्याला एक्झॅक्टली ती फील्ड बघता येत नाही किंवा ती लाईन ऑफ फोर्सेस जे असतात जे ऑलवेज कसे ट्रान्सफर होतात फ्रॉम नॉर्थ टू साऊथ फ्लो होतात ते या डायरेक्शनला. ओके. तर हे आपण बघू शकत नाही डोळ्याने, बट तसे फील्ड तयार करतात. तर त्याला काय म्हणतात? मॅग्नेटिक फील्ड. आता बघा मॅग्नेटिक फील्डची एक्झॅक्ट डेफिनेशन काय आहे जर तुम्हाला विचारलं तर मॅग्नेटिक फील्ड इज डिफाईन ॲज इट इज रिजन नियर मॅग्नेटिक. तर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय? इट इज रिजन नियर मॅग्नेटिक within which the effect or influence of magnet is felt. Okay. Magnetic influence म्हणजे काय? It will attract another magnet material or repel another magnet material depends on the pole. Okay. So आता आपण बघूया की एक्झॅक्टली मॅग्नेटिक फील्ड कशी असते. ओके. तर बघा इकडे एक मॅग्नेट आहे. ओके. हे तुमचं काय आहे? एक मॅग्नेट आहे. याच्यामध्ये दोन पोल असतात. एक असतं नॉर्थ पोल, एक असतं साऊथ पोल. ओके. जेव्हा तुम्ही हे मॅग्नेट एखाद्या जिथे तुम्हाला काय होतं आयनचा एक पार्टिकल्स असतात. ओके. त्यामध्ये जर टाकलं तर काय होईल? ते त्या आयन पार्टिकल्सला अट्रॅक्ट करेल. तर बघा या ठिकाणी काय करते? तुमचे जे पण आयनचे जे पार्टिकल्स आहेत ते तुमच्या पोल्सकडे अट्रॅक्ट होतात. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल दोन्हीकडे पण. बट जे पोल्स असतात. ओके. या पोल्सवर मॅग्नेटिक फील्ड ही मॅक्सिमम असते आणि जसे जसे तुम्ही इकडे जाता ती कमी होत जाते. ओके. या पॉइंटला पुन्हा ती काय होती? इन्क्रीज होत जाते आणि मॅक्झिमम कुठे असती? नॉर्थ आणि साऊथ पोलला. म्हणजे ॲट पोल विल फील इकडे काय भेटते तुम्हाला? स्ट्रॉंगर मॅग्नेटिक फील्ड भेटते या पॉइंटला आणि इकडे काय असते? लो मॅग्नेटिक फील्ड. ओके. तर ही झाली तुमची मॅग्नेटिक फील्डची डेफिनेशन. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय? जिथे तुमच्या मॅग्नेटिकचा इन्फ्लुअन्स असेल म्हणजे काही एरियापर्यंतच. दिस इज लिमिटेड टू सम एरिया राईट.
तुम्ही असं नाही की 1 किलोमीटर लांब मॅग्नेट ठेवला आणि इकडून तुम्ही मटेरियल अट्रॅक्ट करताय, असं होणार नाही. इट विल बी हॅव्हिंग सम लिमिटेशन्स ऑफ डिस्टन्स, राईट. फक्त काही डिस्टन्स वरूनच तो तुमचे जे मटेरियल असेल त्याला अट्रॅक्ट करेल किंवा रिपल करेल. ओके, तर ते जे डिस्टन्स असणार आहे, ओके, ज्या डिस्टन्स पासून तो अट्रॅक्ट किंवा रिपल करेल ती काय झाली तुमची मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे तो तितक्याच एरियामध्ये त्याचा इन्फ्लुअन्स असणार आहे. ओके, सो जसं आपण बघितलं की काही प्रॉपर्टीज बघितल्या आपण मटेरियलच्या, त्यामध्ये रेजिस्टिव्हिटी असेल, कंडक्टिव्हिटी असेल, डायलेक्ट्रिक मटेरियलच्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या. सेम आता आपण बघणार आहोत की प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक मटेरियल की तुमच्या मॅग्नेटिक मटेरियलच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत. ओके, आणि अजून एक की मॅग्नेटिक मटेरियल तुम्ही कुठे यूज करणार आहे, तुमच्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये, इंडक्टरमध्ये तुम्ही वापरणार, त्यानंतर तुमच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरणार, त्यानंतर DC मोटारमध्ये पण आपण काय यूज करतो, मॅग्नेटिक मटेरियल यूज करतो किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टी वापरून आपण ते डिझाईन करतो. ओके, तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, त्यामुळे हे प्रॉपर्टीज पण अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. ओके, तर फर्स्ट जी प्रॉपर्टी आहे तुमची मॅग्नेटायझेशन्स. ओके, फर्स्ट आपण बघणार आहोत की मॅग्नेटायझेशन प्रॉपर्टीज काय, त्यानंतर मॅग्नेटिक परमेबिलिटी काय असते, त्यानंतर हिस्टेरिसिस काय असतो, त्यानंतर रेमेन्सेस, त्यानंतर कॉर्सिव्हिटी काय असतं, आणि सॅच्युरेशन ऑफ मॅग्नेटायझेशन काय असतं. तर हे त्याच्या झाल्या प्रॉपर्टीज. ओके, कोणत्या प्रॉपर्टीज क्विकली आपण बघूया. मॅग्नेटायझेशन, मॅग्नेटिक परमेबिलिटी, हिस्टेरिसिस, रेमिन्सन्स, कॉर्सिव्हिटी आणि सॅच्युरेशन ऑफ मॅग्नेटायझेशन. ओके, तर याचे आपण डिटेलमध्ये आता आपण बघणार आहोत की एक्झॅक्टली हे काय आहे. ओके, आपण बघितलं मॅग्नेटिक मटेरियलचे डेफिनेशन्स काय. ओके, तर मॅग्नेटायझेशन म्हणजे काय, एखाद्या मटेरियलची ॲबिलिटी टू बिकम अ मॅग्नेटाइज्ड. ओके, to become magnetized when exposed to an external magnetic field. ओके, मॅग्नेटायझेशन म्हणजे काय की मटेरियलची अशी प्रॉपर्टी ज्यावेळेस एखादं मटेरियल मॅग्नेटिक फील्डच्या इन्फ्लुअन्समध्ये येतं किंवा एक मटेरियलला तुम्ही मॅग्नेटिक फील्डमध्ये घेऊन जाता, त्यावेळेस ते मटेरियल सुद्धा काय बनतं, त्यामध्ये सुद्धा कोणत्या प्रॉपर्टीज येतात, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज येतात, आणि त्याला काय म्हणतात, मॅग्नेटायझेशन्स. ओके, मॅग्नेटायझेशन्स म्हणजे काय, एखाद्या मटेरियलची ॲबिलिटी टू बिकम मॅग्नेटाइज वेन एक्सपोज टू अन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ओके, अजून तुम्हाला जर विचारलं तर मॅग्नेटाइज काय आहे, तर इट इज अ वेक्टर क्वांटिटी, आणि मॅग्नेटायझेशनचं जर युनिट विचारलं तर ते काय आहे, एम्पियर पर मीटर. ओके, मॅग्नेटायझेशन समजलं तुम्हाला, असं मटेरियल जे मॅग्नेटिक फील्डच्या एक्सपोजमध्ये आलं तर त्यामध्ये सुद्धा काय होईल, तुमचं मॅग्नेटिक प्रॉपर्टीज तयार होईल किंवा त्यामध्ये पण मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. ओके, तर आता आपण नेक्स्ट प्रॉपर्टीज बघणार आहोत, जी असणार आहे तुमची मॅग्नेटिक परमेबिलिटी. ओके, तर मॅग्नेटिक परमेबिलिटी म्हणजे काय बघा, सिम्पली मॅग्नेटिक परमेबिलिटी म्हणजे काय, ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू कॅरी द फ्लक्स लाईन. ओके, फ्लक्स लाईन, किंवा याला अजून काय म्हणता येईल, इट इज मेजर हाऊ इझिली अ मटेरियल कॅन बी मॅग्नेटाइज्ड. ओके, सपोज जर तुम्ही मॅग्नेटिक फील्डमध्ये एखादं मटेरियल ठेवलं, बघा इकडे हे तुमचं मॅग्नेटिक मटेरियल आहे. ओके, आणि याच्या भोवती ही काय झाली, तुमची मॅग्नेटिक फील्ड. ओके, तर परमेबिलिटी म्हणजे काय की अशी प्रॉपर्टी ज्यावेळेस तुम्ही या फील्डमध्ये एखादं मटेरियल ठेवता, ओके, या साईडला सपोज ते तुम्ही एक मटेरियल ठेवलं तर हाऊ इझिली इट कॅन मॅग्नेटाइज. ओके, हे कशामध्ये मेजर करतात, परमेबिलिटीमध्ये. ओके, म्हणजे जितकी जास्त परमेबिलिटी असेल तितकं इझिली तुमचं जे नियरेस्ट जे फील्डमध्ये ठेवलेलं मटेरियल आहे ते पण काय होईल, किंवा त्यामध्ये सुद्धा काय होईल, तुमच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज तुम्हाला मिळेल. ओके, तर हे झालं तुमचं परमेबिलिटी काय असते एक्झॅक्टली. तर त्यात परमेबिलिटीचे दोन टाइप्स असतात. एक असतं जनरली ॲब्सोल्यूट परमेबिलिटी, त्याला तुम्ही डिनोट करता म्यूने, आणि दुसरी असते रिलेटिव्ह परमेबिलिटी, तिला डिनोट करता म्यू आरने. ओके, तर बघा जर मटेरियल मध्ये मॅग्नेटिक सपोज एखादं मटेरियल जर इन्फ्लुअन्स होत असेल तर ते काय करेल, तुमचं पूर्ण जे मॅग्नेटिक लाईन्स आहेत, ओके, त्या मटेरियलमधून पास होईल आणि त्यामध्ये काय होईल, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज तयार होतील. जनरली हे कधी होतं, जेव्हा तुमचं जे मॅग्नेटिक परमेबिलिटी आहे, ओके, ती कशाने डिनोट करतो आपण, म्यूना. ओके, जर म्यू इज ग्रेटर दॅन 1 असेल तर तुमचं मटेरियल काय होईल, मॅग्नेटाइज होईल. बट जर तुमचं म्यू इक्वल्स टू 1 असेल किंवा लेस दॅन 1 असेल तर त्यावेळेस काय होईल, ते मटेरियल इन्फ्लुअन्स होणार नाही एक्सटर्नल फील्डनं. ओके, हे तुम्हाला इथून दिसतंय बघा इकडे एक. ओके, हे फर्स्ट मटेरियल आहे ज्यामध्ये तुमची परमेबिलिटी 1 आहे. ओके, त्यावेळेस काय होईल, तुमची इंड्यूस्ड फील्ड ही ऑलमोस्ट किती होईल, 0 होईल. ओके, आणि जर तुमची मटेरियलची परमेबिलिटी जर ग्रेटर दॅन 1 असेल
तर त्यावेळेस जी फील्ड तयार होते ती काय असणार आहे, म्यू इंटू एच. ओके, तर जनरली परमेबिलिटी कशी डिफाईन करतात, म्यू इक्वल्स टू बी बाय एच. ओके, आणि म्यू म्हणजे काय तुमची, म्यू म्हणजे परमेबिलिटी. ओके, बी म्हणजे काय असतं, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. ओके, आणि एच म्हणजे फील्ड स्ट्रेंथ, मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ किंवा इंटेन्सिटी पण म्हणतात, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. ओके, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, म्यू इज इक्वल्स टू बी बाय एच. ओके, तर परमेबिलिटी म्हणजे तुम्हाला समजली, ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू कॅरी द फ्लक्स लाईन. ओके ओके, आता हिस्टेरिसिस म्हणजे काय बघा, हिस्टेरिसिस अजून एक टर्म आहे याच्यामध्ये, BH कर्व. ओके, हा पण खूप इम्पॉर्टंट आहे. विदाउट BH कर्व तुम्हाला ट्रान्सफॉर्मर समजणार नाही, मोटर समजणार नाही, ओके, इंडक्टर समजणार नाही. तर BH कर्व ही प्रॉपर्टी खूप महत्वाची आहे, त्यासाठी सेपरेट टॉपिक असेल तुमचा, डोंट नो, बट यामध्ये फक्त तुम्हाला हिस्टेरिसिसची डेफिनेशन आहे या सब्जेक्टसाठी. ओके, तर हिस्टेरिसिस म्हणजे काय, इट इज रेफर टू द डिले इन रिस्पॉन्स ऑफ मॅग्नेटायझेशन टू चेंज इन अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. ओके, बघा काय समजलं की डिले इन रिस्पॉन्स ऑफ मॅग्नेटायझेशन टू चेंज इन अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. ओके, आता बघा एक मटेरियल आहे. ओके, सपोज हे तुमचं एक मटेरियल आहे, यावरती तुम्ही काय करताय, काही मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करताय. ओके, जशी मॅग्नेटिक फील्ड तुम्ही अप्लाय करताय तसं या मटेरियलमध्ये काय होईल, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज तयार होईल. ओके, बट याच्यामध्ये काय होतंय की जेव्हा तुम्ही फील्ड चेंज करताय, सपोज तुम्ही फील्ड थोडीशी चेंज केली, त्यावेळेस तुमचं मॅग्नेटायझेशन पण काय व्हायला पाहिजे, चेंज व्हायला पाहिजे. बट याच्यामध्ये काय होतं की तुम्ही फील्ड अप्लाय केल्यानंतर जे मॅग्नेटायझेशन चेंज होतं त्यामध्ये काही डिले असतो. ओके, डिले असतो, त्यामुळे काय होतं, काही लॅग तयार होतो. म्हणजेच तर हिस्टेरिसिस आपण या ग्राफवरून समजून घेऊया. बघा आपल्याकडे दोन पॅरामीटर आहेत, एक आहे मॅग्नेटिक फोर्स किंवा मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. ओके, अदर आहे फ्लक्स डेन्सिटी. ओके, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मटेरियलला मॅग्नेटाइज करता त्यावेळेस तुम्ही काय करता, त्याला काहीतरी मॅग्नेटिक फोर्स अप्लाय करता आणि त्या मटेरियलमध्ये किती मॅग्नेटायझेशन जनरेट होतं हे आपण कशावरून बघतो, फ्लक्स डेन्सिटीवरून. तर बघा आयडियली काय होतं, जेव्हा तुम्ही एखाद्या मटेरियलला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करता त्यावेळेस काय होतं, हळूहळू त्याची फ्लक्स डेन्सिटी चेंज होती बघा. ओके, लाईक दिस. ओके, जसं तुम्ही तुमची फील्ड स्ट्रेंथ वाढत जाणार तशी तुमची फ्लक्स डेन्सिटी इन्क्रीज होणार. ओके, तर यामध्ये काय होतं, एका पॉइंट नंतर काय होतं की तुम्ही तुमची मॅग्नेटिक फोर्स किंवा मॅग्नेटिक फील्ड किती जरी इन्क्रीज केली तरी पण तुमची फ्लक्स डेन्सिटी काय राहते, कॉन्स्टंट राहते. तर या पॉइंटला काय म्हणतात, सॅच्युरेशन्स. ओके, आणि अगेन जसं तुम्ही एखाद्या कॉइलमधून आपण मॅग्नेटिक फील्ड कशी तयार करतो, एखाद्या कंडक्टरमधून आपण मॅग्नेटिक फील्ड कशी तयार करतो, बाय पासिंग सम करंट, राईट. एक कॉइल वाउंड करतो आणि त्यातून काय करतो आपण, करंट पास करतो. ओके, आता जर तुम्ही या करंटची डायरेक्शन रिव्हर्स केली तर तुमची मॅग्नेटिक फील्ड काय होईल, रिव्हर्स डायरेक्शनला येईल. म्हणजेच काय होईल, तुमच्या जी फ्लक्स डेन्सिटी तयार झाली ती काय होईल, हळूहळू स्लोली डिक्रीज होईल. ओके, या डायरेक्शनला. ओके, आणि ज्यावेळेस तुम्ही फील्ड स्ट्रेंथ इन्क्रीज करताय त्यावेळेस तुमची डायरेक्शन कोणती, हा पाथ फॉलो करेल. ओके, त्यानंतर बघा की तुम्ही पूर्ण तुमचं करंट झिरो जरी केलं तरी पण तुमच्या मॅग्नेटमध्ये काय होतं, काही मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असतात. तुम्ही तुमची पूर्ण मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती झिरो जरी केली तरी पण तुमच्या मॅग्नेटिक मटेरियलमध्ये काय होतं, काही फ्लक्स डेन्सिटी रिमेन राहते आणि त्यालाच काय म्हणतो आपण, रिटेंटिव्हिटी. ओके, त्यानंतर कॉर्सिव्हिटी पण आपण पुढे बघणार आहोत. ओके, हे तुम्हाला डिटेलमध्ये आहे, यामध्ये या सब्जेक्टसाठी डिटेलमध्ये नाही आहे. ओके, जस्ट कन्सेप्ट समजून घ्या की हिस्टेरिसिस काय असतं. ओके, रेमिनिसन्स म्हणजे काय, रेसिड्युअल मॅग्नेटिझ रिटेन बाय द मॅग्नेटिक व्हेन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज रिमूव्ड. ओके, आताच आपण बघितलं, रिटेंटिव्हिटी म्हणजे तुमचं रेमिनिसन्स, म्हणजेच अशी प्रॉपर्टी ज्यावेळेस तुम्ही एखादी फील्ड अप्लाय करता त्यानंतर ती फील्ड रिमूव्ह करता. ओके, रिमूव्ह केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, त्या मटेरियलमध्ये जी मॅग्नेटायझेशन प्रॉपर्टी ती आयडियली झिरो व्हायला पाहिजे, राईट. तुम्ही फील्ड अप्लाय केली, त्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी तयार झाली. ओके, फील्ड रिमूव्ह केली, मॅग्नेटायझेशन झिरो झालं पाहिजे.
बट काय राहतं त्या कंडिशनमध्ये, काही मॅग्नेटायझेशन स्टील तिथे असतं आफ्टर रिमूव्हिंग युअर मॅग्नेटिक फील्ड. ओके, त्याला काय म्हणतात, रेमिन्सन्स, रेसिड्युअल मॅग्नेटायझेशन. आता आपण बघणार आहोत कोर्सिव्हिटी काय. ओके, तर कोर्सिव्हिटी म्हणजे काय, ॲबिलिटी टू, तर कोर्सिव्हिटी म्हणजे काय, ॲबिलिटी टू रेजिस्ट डिमॅग्नेटायझेशन वेन एक्सपोज टू अन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ओके, अशी प्रॉपर्टी जी तुमची काय करते, रेजिस्ट करते डिमॅग्नेटायझेशनला, जेव्हा तुम्ही मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करता. ओके, सो आता आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन्स काय आहे मॅग्नेटिक मटेरियलचं. बट कोणत्या बेसिसवर आपण क्लासिफिकेशन्स करणार आहोत, बेस्ड ऑन रिस्पॉन्स टू अन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ओके, बेसिस ऑन, जर आपण एखाद्या मटेरियलला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर तो कसा रिॲक्ट करतो. ओके, त्या बेसिसवर आपण मॅग्नेटिक मटेरियलचं क्लासिफिकेशन्स करणार आहोत. तर बेस्ड ऑन दॅट आपल्याकडे मेजरली 3 टाईप्सचे मटेरियल आपल्याला तुमच्या सिलेबससाठी शिकायचे आहेत. फर्स्ट वन इज डायमॅग्नेटिक मटेरियल, सेकंड पॅरामॅग्नेटिक मटेरियल, आणि थर्ड आहे तुमचं फेरोमॅग्नेटिक मटेरियल. तर आपण काय बघितलं की क्लासिफिकेशन्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल, बट कशाच्या बेसिसवर, रिस्पॉन्स टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ओके, एक मॅग्नेटिक मटेरियल आहे तुमचं. ओके, याला जर तुम्ही एक्सटर्नल फील्ड अप्लाय केली तर हा कसा रिस्पॉन्स करतो. ओके, या बेसिसवर आपण क्लासिफिकेशन केलंय. अकॉर्डिंग टू दॅट 3 टाईपचे मटेरियल आपल्याला शिकायचे आहेत. डायमॅग्नेटिक मटेरियल काय असतं, पॅरामॅग्नेटिक मटेरियल काय असतं, आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियल काय असतं. ओके, तर आता आपण बघूया की डायमॅग्नेटिक मटेरियल काय आहे इनिशियल. तर फर्स्ट जे तुमचं मटेरियल आहे ते आहे डायमॅग्नेटिक मटेरियल. तर डायमॅग्नेटिक मध्ये काय असतं बघा, की इट विल नॉट गेट मॅग्नेटाइज इझिली, राईट. ओके, इट विल नॉट गेट मॅग्नेटाइज इझिली वेन एक्सटर्नल फील्ड अप्लाय. ओके, म्हणजेच हे मटेरियल काय होतं, डायमॅग्नेटिक मध्ये इझिली मॅग्नेटाइज होत नाही. ओके, त्यानंतर काय आहे की याच्यामध्ये जे पोल्स असतात, ओके, याचे जे पोल्स असतात, याचे जे मॅग्नेटिक पोल असतात, याची जी डायरेक्शन असते, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक पोल इज ऑपोजिट टू एक्सटर्नल फील्ड. त्यामुळे हे काय करतं, एक्सटर्नल फील्डला काय करतं, रिपल करतं. त्यामुळे इझिली मॅग्नेटाइज होत नाही. ओके, आणि का होत नाही, तर याच्यामध्ये जे मॅग्नेटिक पोल असतात ते अपोजिट टू एक्सटर्नल फील्ड असतात, अपोजिट द डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल फील्ड. त्यामुळे ते काय करतं, रिपल करतं तुमच्या मॅग्नेटिक एक्सटर्नल फील्डला. ओके, तर इकडे बघा, हे तुमचं डायमॅग्नेटिक मटेरियल आहे बघा. ओके, तर इकडे तुम्हाला काय दिसतंय की जे पण तुम्ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करताय, ओके, ती इझिली त्या मटेरियलमध्ये तो ऑब्झर्व करतोय का नाही, तो काय करतोय, मॅग्नेटिक फील्डला रिपल करतोय. ओके, म्हणजेच काय होईल की या मटेरियलमध्ये जी मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असतील ती काय राहील, व्हेरी मिनिमम राहील. अगेन नेक्स्ट पॉईंट काय की जरी थोडीशी मॅग्नेटिक प्रॉपर्टी यामध्ये तयार झाली, जर तुम्ही ही फील्ड रिमूव्ह केली तर ती काय होईल, कम्प्लिटली रिमूव्ह होऊन जाईल. ओके, त्यानंतर डायमॅग्नेटिक मटेरियलचं जर तुम्हाला विचारलं की एक्झाम्पल सांगा, कोणते एक्झाम्पल आहेत डायमॅग्नेटिक मटेरियलचे, तर त्यामध्ये कोणते एक्झाम्पल आहेत, फर्स्ट आहे तुमचं कॉपर. ओके, सेकंड बिस्मथ, ओके, थर्ड ग्राफाइट, आणि वॉटर. हे काय आहेत तुमचे डायमॅग्नेटिक मटेरियलचे टाईप. ओके, डायमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय, इट विल नॉट गेट इझिली मॅग्नेटाइज वेन एक्सपोज टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर याचे जे मॅग्नेटिक डायपोल असतात, इट इज द अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. त्यामुळे ते काय करतात, जी मॅग्नेटिक फील्ड तुम्ही अप्लाय करतात त्याला रिपल करतात. जर मॅग्नेटिक फील्डला रिपल केलं तर काय होईल, त्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी येणार नाही. ओके, आणि याचे जे अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचं की जेव्हा तुम्ही याला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय कराल, थोडीशी प्रॉपर्टी त्याच्यामध्ये तयार होईल मॅग्नेटिक, बट फील्ड रिमूव्ह केली तर प्रॉपर्टी काय होईल, 0. ओके, आणि याचे एक्झाम्पल विचारले तर कॉपर, बिस्मथ, ग्राफाइट आणि वॉटर, डायमॅग्नेटिक मटेरियल. ओके, आता नेक्स्ट बघूया. ओके, आता आपण बघूया पॅरामॅग्नेटिक मटेरियल एक्झॅक्टली काय असतं. ओके, तर बघा, पॅरामॅग्नेटिक मध्ये काय होतंय की वेन यू अप्लाय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, याच्यामध्ये वीक किंवा टेम्पररी मॅग्नेटिझम तयार होतं. ओके, नॉट दॅट मच स्ट्रॉंग बट वीक ऑर टेम्पररी मॅग्नेट.
व्हेन अप्लाइड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, राईट. जसं आपण बघितलं की डायमॅग्नेटिक मध्ये इट इज नॉट इझी टू मॅग्नेटाइज. ओके, त्यामध्ये मोस्ट ऑफ द जे तुमचे मॅग्नेटिक फील्ड तो काय करायचा, रिपल करायचा. बट यामध्ये काही वीक थोडीशी प्रमाणात किंवा टेम्पररी मॅग्नेटिझम तयार होतं. ओके, आणि अगेन याच्यामध्ये पण सेम पॉइंट आहे की व्हेन एक्सटर्नल फील्ड जर रिमूव्ह केली तर व्हेन यू रिमूव्ह एक्सटर्नल फील्ड तुमचं मॅग्नेटायझेशन काय होईल, 0. ओके, तर याचे जर तुम्हाला एक्झाम्पल विचारले तर फर्स्ट आहे ॲल्युमिनियम, ओके, त्यानंतर तुमचं लिथियम, ओके, त्यानंतर टायटॅनियम, आणि मॅग्नेशियम. ओके, तर हे काय झालं तुमचं पॅरामॅग्नेटिक मटेरियल. तर पॅरामॅग्नेटिक मटेरियलमध्ये तुम्हाला काही प्रमाणात मॅग्नेटिझम तयार होतं. ओके, पॅरामॅग्नेटिक मटेरियलमध्ये. तर त्यामुळे बघा इकडे काय दिसतंय की जे पण तुमची मॅग्नेटिक फील्ड आहे ती काय करते, त्या मटेरियल थ्रू इझिली पास होते. ओके, बट याच्यामध्ये अगेन काय आहे की जर तुम्ही ही फील्ड रिमूव्ह केली तर याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी ही मॅग्नेटिक प्रॉपर्टी 0 होईल. ओके, फील्ड अप्लाय केली तर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज तयार होईल. एक्सटर्नल फील्ड रिमूव्ह केली तर ती जी जनरेट केलेलं जे मॅग्नेटिझम आहे तो सस्टेन करणार नाही, तो काय होईल पुन्हा 0 होऊन जाईल. ओके, त्यानंतर तुमचं थर्ड मटेरियल आहे फेरोमॅग्नेटिक मटेरियल. ओके, तर फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये काय आहे की इट कॅन इझिली मॅग्नेटाइज. ओके, या मटेरियलची प्रॉपर्टी काय आहे की हा इझिली मॅग्नेटाइज होतो. ओके, सेकंड जी इम्पॉर्टंट थिंग आहे ती आहे की तुम्ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह जरी केली, ओके, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह जरी केली तरी हा काय करतो, रिटेन करतो मॅग्नेटिक फील्डला. ओके, रिटेन मॅग्नेटिक फील्ड व्हेन एक्सटर्नल फील्ड रिमूव्ह. ओके, फर्स्ट काय आहे, इट कॅन बी इझिली मॅग्नेटाइज व्हेन अप्लाइड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. सेकंड आहे की तुम्ही ती फील्ड रिमूव्ह जरी केली तर हा काय करेल, रिटेन करेल त्या मॅग्नेटिक फील्डला. म्हणजेच हा कशासाठी वापरतात, जे तुमचे परमनंट मॅग्नेट आहे. ओके, परमनंट मॅग्नेटमध्ये कोणतं मटेरियल वापरतात तर ते असतं फेरोमॅग्नेटिक मटेरियल. ओके, याचे जर तुम्हाला एक्झाम्पल विचारले, एक्झाम्पल ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल, ओके, तर याचे एक्झाम्पल आहेत आयर्न, ओके, त्यानंतर कोबाल्ट, निकेल. ओके, तर तुम्हाला विचारलं जे तुमचे परमनंट मॅग्नेट असतात त्यामध्ये कोणतं मटेरियल वापरतात तर आयर्न, कोबाल्ट आणि निकेल. ओके, आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय, इट कॅन इझिली मॅग्नेटाइज. सेकंड थिंग, रिटेन मॅग्नेटिक फील्ड व्हेन यू रिमूव्ह एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ओके, एकदा तुम्ही त्याला फील्ड अप्लाय करून त्याला मॅग्नेटाइज केलं तर तो रिमेन त्या स्टेटमध्ये राहील. ओके, हे झालं तुमचं फेरोमॅग्नेटिक मटेरियल. ओके, तर आता आपण सोल्डरिंग मटेरियल बघणार आहोत. बघा, फर्स्ट तुम्हाला माहित पाहिजे की सोल्डरिंग प्रोसेस काय आहे. ओके, सोल्डरिंग प्रोसेस म्हणजे काय, जॉईनिंग डिफरंट टाइप्स ऑफ मेटल टुगेदर बाय मेल्टिंग सोल्डर. ओके, आपल्याकडे एक वायर असतं, एक हिटर गन असते, सोल्डरिंग गन असते. आपण काय करतो, सोल्डर मेल्ट करतो आणि त्यानुसार आपण काय करतो, दोन जे मेटल असतात ते जॉईन करतो. एक्झॅक्टली इलेक्ट्रॉनिकची प्रोसेस कशी असते ती बघू आपण आधी. बघा, आपल्याकडे काय असते, एक पीसीबी असते. या पीसीबी वरती काय असतात, कंपोनंट. एसएमटी असेल तर पॅड्स असतात, थ्रू होल कंपोनंट्स म्हणजे ज्याला लीड असतात. ओके, हे जर असेल तर आपल्याकडे होल्स असतात पीसीबी वरती. ओके, तुम्हाला नेक्स्ट चॅप्टरमध्ये एसएमटी पण शिकायचं आहे. ओके, तर सध्या आपण कन्सिडर करू की आपल्याकडे थ्रू होल कंपोनंट आहेत. बघा, थ्रू होल म्हणजे काय, ज्याला लीड्स असतात. ओके, हे बघा इकडे हा डायोड, कॅपॅसिटर, रेजिस्टर, ट्रान्झिस्टर. ओके, याचे डिफरंट काइंड्स ऑफ कंपोनंट आहेत, स्विच. ओके, हे आपल्याला जर पीसीबी वरती माउंट करायचे असेल तर आपल्याला काय करावं लागतं, सोल्डरिंग प्रोसेस करावं लागते. त्यासाठी तुमच्याकडे एक सोल्डरिंग गन असते. ओके, ही गन काय करते, हीट होते अप टू 240 डिग्री सेल्सिअस टू 300. ओके, तुम्ही याला कंट्रोल पण करू शकता.
ही तुमची नॉर्मल गन आहे. ओके, जनरली याच्यामध्ये टेम्परेचर कंट्रोल गन पण तुम्हाला मिळतात. त्यानंतर तुमच्याकडे एक वायर असतं. ओके, या वायरला तुम्ही काय म्हणतात, सोल्डर वायर किंवा सोल्डरिंग मटेरियल. ओके, हे वायर तुम्ही युजिंग दिस गन मेल्ट करता आणि त्यावर तुम्ही काय करता, सोल्डरिंग प्रोसेस, आणि त्यानंतर तुमची फायनल पीसीबी अशी दिसते. ओके, जर तुम्हाला कोणता इलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्ट तयार करायचा असेल तर तुम्हाला काय लागतील, ह्या सर्व गोष्टी लागतील. ओके, एक पीसीबी लागेल, काही कंपोनंट्स लागतील, त्यानंतर एक सोल्डरिंग वायर आणि सोल्डरिंग गन लागेल तुम्हाला अशी, आणि त्यानंतर तुम्ही हे सर्किट बनवू शकता किंवा एखादं प्रोजेक्ट तुम्ही डिझाईन करू शकता. ही झाली तुमची फायनल पीसीबी. ओके, तर सोल्डरिंग मटेरियल हे सर्व जे प्रोसेस आहेत ते तुमच्यासाठी व्हेरी युजफुल असणार आहे तुमच्या पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये. ओके, त्यानंतर टाइप्स ऑफ सोल्डरिंग मटेरियल. ओके, तर बेसिकली सोल्डरिंग मटेरियलला काय म्हणतो आपण, सोल्डरिंग अलॉय. अलॉय का म्हणतो, अलॉय याच्यामुळे म्हणतो कारण याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स ऑफ मटेरियल असतात. फक्त एकच मटेरियल आपण सोल्डरिंग म्हणून वापरत नाही किंवा सोल्डरिंग वायर म्हणून वापरत नाही. ओके, तर त्यामध्ये दोन टाइप्स असतात, एक असतं लीड बेस्ड, दुसरं असतं लीड फ्री. लीड काय आहे, ओके, तर लीड हे तुमचं एक टाइपचं मटेरियल आहे. ओके, आणि बेस्ड ऑन तुम्ही जर सोल्डरिंग वायरमध्ये लीड मटेरियल यूज करत असाल तर त्याला म्हणतात लीड बेस्ड सोल्डर. ओके, आणि लीड जर यूज करत नसाल तर त्याला म्हणतात लीड फ्री. लीड नाही म्हणजे लीड फ्री. ओके, तर याचे ॲडव्हान्टेजेस आहेत बघा. जनरली जर लीड बेस्ड मटेरियल तुम्ही यूज केलं तर त्याचा लो मेल्टिंग पॉईंट असतो. ओके, त्यानंतर शायनी असतं आणि इझी टू यूज असतं. म्हणजे जर तुम्ही लीडेड मटेरियल यूज करत असाल सोल्डरिंगसाठी तर तुमची सोल्डरिंग एकदम इझी होते, तुम्ही प्रॉपर जॉईंट करू शकता. ओके, बट इकडे इश्यू असा आहे की तुमचं जे लीड मटेरियल आहे, ओके, हे तुमचं जे लीड मटेरियल आहे हे इन्व्हायरमेंटसाठी, ओके, आणि ह्युमनसाठी सुद्धा चांगलं नाही आहे. याचे खूप सारे वाईट परिणाम होतात लीड मटेरियलमुळे. ओके, इन्व्हायरमेंटमध्ये त्याचं डिग्रेडेशन लवकर होत नाही आहे. इन्व्हायरमेंट असेल किंवा तुमचे जे ॲनिमल असतील याच्यावरती खूप सारे वाईट परिणाम लीडमुळे बघायला मिळतात. त्यामुळे जे मोस्ट ऑफ द कंट्रीज आहेत, ओके, त्यांनी काय केलेलं आहे, हे लीड बेस्ड सोल्डर बॅन केलेलं आहे. ओके, इवन तुम्ही जर तुमचा एखादा प्रोडक्ट बनवला, सपोज मी माझं एक साऊंड बनवला, ओके, ब्लूटूथ साऊंड, आणि त्यामध्ये सोल्डरिंग करण्यासाठी मी लीडेड मटेरियल वापरलं तर तुमचा पूर्ण जो साऊंड प्रोडक्ट आहे तो तुम्ही युरोपियन कंट्रीजमध्ये सेल करू शकत नाही, किंवा बाकीच्या ज्या कंट्री आहेत ज्यांनी लीड बॅन केलेले, ओके, त्या कंट्रीजमध्ये तुम्ही तुमचं प्रोडक्ट सेल करू शकत नाही. ओके, त्यामुळे तुम्हाला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की तुम्ही कोणतं मटेरियल यूज करताय. ओके, लीड बेस्ड और लीड फ्री. इंडियामध्ये अजून तरी लीड बेस्ड सोल्डर मटेरियल बॅन केलेलं नाही आहे. ओके, आपण यूज करू शकतो, आपल्याकडे मिळतं पण. ओके, आणि त्याचे काही गाईडलाईन्स वगैरे असतात. जर तुम्ही लीडेडना सोल्डर करत असाल तर तुम्ही त्याचा जो स्मोक निघतो, ओके, तो प्रिव्हेंट करण्यासाठी सोल्डर मास्क वगैरे यूज करायला पाहिजे. ओके, किंवा डोळ्यामध्ये जाऊ नये म्हणून प्रोटेक्टिव्ह गॉगल्स वगैरे यूज करतात. ओके, बट लक्षात तुम्हाला हे ठेवायचं आहे, लीड बेस्ड म्हणजे ज्याच्यामध्ये लीड वापरतात. सोल्डरिंगसाठी लीड इज ओके बट नॉट गुड फॉर इन्व्हायरमेंट ऑर आवर हेल्थ. ओके, त्यामुळे मोस्ट ऑफ द कंट्रीजमध्ये लीड बेस्ड मटेरियल बॅन आहे. लीड फ्रीमध्ये काय आहे, तर लीड फ्रीमध्ये लीड हे मटेरियल यूज करत नाही, त्यामुळे याचे जे सोल्डरिंग प्रॉपर्टीज आहेत या थोड्याशा वेगळ्या असतात. जनरली या मटेरियलला मेल्टिंगसाठी हाय टेम्परेचर लागतं. ओके, ॲज कम्पेअर टू लीड बेस्ड. लीड बेस्डमध्ये कोणतं मटेरियल वापरतात, तर लीड बेस्डमध्ये तुमचं वापरतात टिन प्लस लीडचं कॉम्बिनेशन. ओके, टिन हे पण एक मटेरियल आहे आणि लीड या दोघांचं कॉम्बिनेशन, आणि याचं जे रेशो असतो किंवा प्रोपोर्शन असतं ते असतं 60% फॉर टिन प्लस 40% जे तुमचं मटेरियल असेल ते कोणतं असणार आहे, लीड. ओके, किंवा याच्यामध्ये 63-37 पण कॉम्बिनेशन आहेत, वेगवेगळे कॉम्बिनेशन तुमचे आहेत. ओके, पण तुम्ही एक स्टँडर्ड लक्षात ठेवू शकता, 60-40. दुसरं आहे लीड फ्री मटेरियल. लीड फ्री म्हणजे काय, या मटेरियलमध्ये लीड नसतं. तर दुसरं कोणतं मटेरियल वापरतात, याच्यामध्ये दोन टाईपचे कॉम्बिनेशन बघायला मिळतात बघा. एक असतं टिन, दुसरं सिल्वर प्लस कॉपर. ओके, हे एक कॉम्बिनेशन असतं. सेकंड कॉम्बिनेशन याच्यामध्ये असतं टिन प्लस कॉपर फक्त. ओके, तर फर्स्ट वन मध्ये सिल्वर वापरतात. तुम्हाला माहिती आहे सिल्वर काय आहे, तुमचं हाय कॉस्ट मटेरियल आहे. ओके, त्यामुळे जास्त प्रमाणात आपण सिल्वर यूज करू शकत नाही, त्यामुळे आपण कोणतं अजून एक अल्टरनेट आहे आपल्याकडे, टिन प्लस कॉपर. बट कॉपरचा जो मेल्टिंग पॉईंट असतो, ओके, तो व्हेरी हाय असतो, त्यामुळे कॉपर हे एकदम
मिनिमम प्रमाणामध्ये यामध्ये यूज होतं बघा. आणि जे मॅक्सिमम मटेरियल जे असतं कॉम्बिनेशन जे ज्यादा टाईप जनरली ग्रेटर दॅन 90% टीन असतं आणि कॉपर हे व्हेरी व्हेरी स्लो राहतं. इवन 96-97% तुमचं टीन असतं आणि रिमेनिंग कॉपर असतं. ओके, तर हे दोन टाईपची सोल्डरिंग मटेरियल आहेत. एक आहे लीड बेस, एक आहे लीड फ्री. तर इंडियामध्ये अजून बॅन केलेलं नाही, बट मोस्ट ऑफ द कंट्रीजमध्ये काय आहे की लीड बेस जे मटेरियल आहे ते बॅन केलेलं आहे. बघा आपल्याकडे काय केलंय, बॅन नाही केलं पण गाईडलाईन्स दिली आहे. बघा इकडे हे तुमचं लीडेड जे मटेरियल असतं हे जनरली येलो किंवा रेड कलरच्या हाऊसिंगमध्ये असतं. याचं जी बॉबिन असती ती रेड असते, कारण डेंजरस टू इन्व्हायरमेंट म्हणून. आणि जी तुमची लीड फ्री असेल, ओके, त्याला ग्रीन कलर देतात. ग्रीन कलर का देतात, कारण हे इन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे म्हणून. ओके, जर तुम्हाला बघून समजणार नाही, ओके, बट एक गाईडलाईन्स आपल्याकडे दिलेली आहे की आपण कोणतं यूज करायला पाहिजे. ओके, अजून बॅन केलेलं नाही आहे इंडियामध्ये. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं फ्लक्स. ओके, तर फ्लक्स का वापरतात? फ्लक्स एक टाईपचं मटेरियलच असतं. ओके, जर तुम्ही सोल्डरिंगच्या आधी थोडंसं फ्लक्स अप्लाय केला तर त्यावरती काही ऑक्सिडेशन झालं असेल किंवा काही रेसिड्युअल्स असतील, ओके, तर ते तुम्हाला काय करतं, सोल्डरिंगला हेल्प करतं. ओके, तर याचे फायदे काय असतात फ्लक्स यूज करायचे, पण क्विकली बघूया. फर्स्ट हे काय करतं, प्रिव्हेंट ऑक्सिडेशन करतं. ओके, फर्स्ट फ्लक्स काय आहे की सोल्डरिंग प्रोसेसला हेल्प करतं. सोल्डरिंग करायच्या आधी जर तुम्ही फ्लक्स अप्लाय केलं तर ते काय करतं, तुमची सोल्डरिंग प्रोसेस स्मूथ करतं. फर्स्ट त्याचा यूज आहे की ऑक्सिडेशन प्रिव्हेंट करतं. सेकंड आहे की क्लिनिंगसाठी. ओके, जेव्हा तुम्ही कंपोनंट आणता, काही ठेवता, त्यानंतर ह्युमिडिटी असेल, टेम्परेचर असेल किंवा इन्व्हायरमेंट असेल, त्यामुळे काय होतं, तुमच्या कंपोनंटचे जे लीड असतात त्या ठिकाणी काही करोजिव्ह टाईप लेयर तयार होते किंवा ऑक्सिडेशन्स तयार होतं. त्यावेळेस ते डिफिकल्ट जातं सोल्डरिंग करण्यासाठी. सो हे सगळं होऊ नये म्हणून आपण काय करतो, आधी फ्लक्स अप्लाय करतो. तर याचे वेगवेगळे टाईप्स असतात बघा. टाईप्स ऑफ फ्लक्स जर तुम्हाला विचारलं तर याच्यामध्ये काय असतं, एक रोझिन फ्लक्स असतं. ओके, त्यानंतर ऍसिडिक फ्लक्स असतं, वॉटर सोल्युबल, हे जनरली इंडस्ट्रीमध्ये यूज करतात जिकडे वेव्ह सोल्डरिंग असतं बघा. वेव्ह सोल्डरिंग एक कन्सेप्ट असतो ज्यामध्ये सोल्डर मटेरियलची वेव्ह वापरून सोल्डरिंग करतात. त्यानंतर नो क्लीन फ्लक्स. ओके, नो क्लीन म्हणजे काय की जेव्हा तुम्ही फ्लक्स अप्लाय करता आणि त्यानंतर सोल्डर करतात त्या ठिकाणी काही रेसिड्युअल्स राहतात त्या सोल्डरचे. ओके, आणि त्या फ्लक्सचे काही रेसिड्युअल्स तिथे राहतात. ओके, सोल्डर सपोज तुम्ही माझ्याकडे हा माझा पीसीबी आहे. ओके, आणि इथे मला एक पॉइंट सोल्डर करायचा आहे. सपोज ही माझ्या कंपोनंटची लीड आहे. ओके, मी काय करणार, इथे सोल्डर करणार. ओके, बट त्याआधी आपण काय करतो, फ्लक्स अप्लाय करतो. ज्यावेळेस तुम्ही फ्लक्स अप्लाय करता आणि ते बर्न होतं त्यावेळेस त्याचे काही पार्टिकल्स या ठिकाणी राहतात. ओके, या पार्टिकल्समुळे तुमचं कंपोनंट शॉर्ट होऊ शकतो किंवा अजून काही इम्पॅक्ट येऊ शकतात. तर नो क्लीन फ्लक्समध्ये काय होतं, एकदा तुम्ही ते फ्लक्स अप्लाय केलं तर तिथे कुठले पार्टिकल्स राहत नाही किंवा याला क्लीन करायची गरज पडत नाही. ओके, म्हणून याला म्हणतात नो क्लीन फ्लक्स. आणि जनरली फ्लक्स जर तुम्ही बघितलं तर ते कसं दिसायला असतं, 10-15 रुपयाला तुम्हाला एक डबी मिळून जाते बघा, तुम्ही शॉपवर गेले तर. हे तुमचं फ्लक्स आहे. ओके, बिफोर सोल्डरिंग जर तुम्ही अप्लाय केलं तर तुमची सोल्डरिंग स्मूथ होती. ओके, सोल्डरिंग फ्लक्स म्हणले तुम्ही तर तुम्हाला ही मिळते. मोस्टली आपल्याकडे जे तुम्ही लॅबमध्ये यूज करतात ते पीसीबी वगैरे किंवा गन हे एवढं स्टँडर्ड नसतं, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येतो सोल्डरिंग करताना. तर थोडंसं फ्लक्स अप्लाय केलं तर तुम्ही इझिली सोल्डर करू शकता. ओके, तर हे जनरली प्लांट बेस्ड पण असतं, काही प्लांटपासून पण फ्लक्स बनवतात. ओके, वेगवेगळे टाईप्स आहेत त्याचे, तर तुम्हाला जास्त डीपमध्ये नाही आहे, पण लक्षात असलं पाहिजे की फ्लक्स नेमकं काय आहे आणि कुठे यूज करतात. ओके, तर पूर्ण वन शॉटमध्ये हा चॅप्टर आपण कव्हर केल्याचा प्रयत्न करणार आहे. नेक्स्ट चॅप्टरचे पण व्हिडिओ येणार आहेत, बट तुम्ही जर चॅनलला नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका.